नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज काढून धरणी माया कशी बसी पोचली. कोपला हो वरुण राजा आणि ढगपुटी झाली. पाणीनी लोटले धान, पावसाने झाले सार वजा. नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा. वावरा शिवारात झाले पाणीच पाणी, हातातोंडाचा घास गेला वाहून. नमस्कार मंडळी, मी इंद्र डेरे. ह्या कविताप्रमाणे झालेल्या सतत पावसामुळे शेतकऱ्यांची झाली अशी कथा. पीक नुकसानीची पाहणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि नुकसान परिस्थितीची पाहणी करताना त्यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावून पूर परिस्थितीची माहिती दिली आणि कुठलीही अट न लावता शेतकरी बळीराजाला मदत करावा असे त्यांनी यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावून बोलले. आणि तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री असल्याने तुमच्यावरती शेतकऱ्याची जबाबदारी आहे असे देखील म्हणाले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोनवरून बोलताना मनोज जरांगे यांना सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अट न लावता सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार आहोत त्यांनी यावेळी आश्वासन दिले. कृषी मंत्री धनंजय मुंडे मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील दौरा करत असताना मीडियासमोर त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अट लावली जाणार नाही, सरसकट मदत केली जाईल असं त्यांनी मीडियासमोर सांगितले. आणि काही शेतकऱ्यांचं शेतीतील ठिबक असेल, पाईपलाईन असेल, तसे ढोरगोर असतील, कोंबड्या असतील, अशा प्रकारचं जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांचे पण पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.